चाल पोरी, ठेव गॅसवर भगोणं. भगोण्यामध्ये टाक तेल. तेल गरम होऊ दे. नंतर कांदा टाक. कांद्याच्या सोबती कर मटण. टाका हळद, मीठ, कोथिंबीर. लक्षात ठेव, आता इथं आपण अर्धा किलो मटण घेतलेलं आहे. अर्धा किलो मटणाला 3 कांदे टाकले आहे. आता जोपर्यंत मटणाचं अंगचं पाणी आटत नाही तोपर्यंत मटण फिरवत राहायचं. तेव्हा मटणाला तेल सुटन तेव्हाच गरम पाणी वतायचं. आता हे मटण चांगलं 1 घंटा शिजू द्यायचं. पाणी आटन म्हणून ठेवायचे आणि परातीवर पाणी टाकायचं. मटण शिजू दे. आता मसाला भाजू. सुक्क खोबरं, तेल, धने, फुटाणे, तीळ. आता घ्या सर्व खरपूस भाजून. तर टाका कोथिंबीर, अद्रक, लसूण. इकडून तिकडून करा, घ्या बरं मिक्सरमध्ये वाटून. जेव्हा शिजन मटण तेव्हा द्या फोडणी. कढईमध्ये टाका तेल, वाटलेलं वाटण होऊ द्या खरपूस. टाका माऊली स्पेशल काळा मसाला, माऊली स्पेशल गरम मसाला. तिखट हवा असेल तर मिरची पावडर टाका. मसाला आता खमंग परता. पोरी, तुला हे मसाले हवे असेल तर, तुला पण असं झणझणीत मटण बनवायचं असेल तर पुढे जो नंबर दिसत आहे तू या नंबरवर ऑर्डर करू शकते. मसाल्यामध्ये मटण परतलं. टाका जेवढा रस्सा लागते तेवढं पाणी तुम्ही. पाणी टाकल्यावर पण मटण चांगलं गदगद कडू द्यायचं. चाल पोरी, आता ठोक एक लाईक. पोरी, असं मटण नक्की करून बघायचं. मस्त बाजरीच्या भाकरी करायच्या, करा ज्वारीच्या भाकरी आणि रश्श्या संग मस्त ताव मारायचा. बनलं आता मटण, घ्या वरपून.